विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील विचारलेले प्रश्नपत्रिका भाग 3 प्रश्नपत्रिका बघणार आहोत. आधीचे 2 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल, दोन्हींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्व व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती फक्त महाराष्ट्र वन विभागातील वनरक्षक आणि वनसेवक पदाची तयारी करून घेतली जाते. इतर कोणत्याही भरतीचे येथे व्हिडिओ टाकले जात नाही. त्यासाठी वनरक्षक आणि वनसेवक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. वनसेवक आणि वनरक्षक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर या ठिकाणी TCS ने विचारलेला भाग 3 प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर TCS ने विचारलेला आहे. TCS ने प्रश्न घेतला होता. तर पर्याय क्रमांक 4, एप्रिल आणि मे मध्ये गडगडाटी वारे येतात महाराष्ट्रामध्ये. आणि हे वारे या ठिकाणी जे वळीव आपण या ठिकाणी विजांच्या गडगडाटीसह त्याला वळीव असे देखील म्हटले जाते या पावसांना. ठीक आहे, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येतात, पाऊस सुरू होण्याच्या अगोदर येतात ते. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे मुख्य प्रमुख डॅश डॅश आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात. कोणाला मानले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 3, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना मानले जाते. ठीक आहे, TCS चा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, परिवर्ती निविष्ट त्याला एरिएबल इनपुट असे म्हटले जाते. च्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन आउटपुटला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते? हा इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरासरी उत्पादन असे म्हटले जाते. नेक्स्ट चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? अनुच्छेद म्हणजे कलम. कोणत्या कलमाशी संबंधित आहे शैक्षणिक हक्क आणि सांस्कृतिक? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद म्हणजेच कलम 29 आणि 30 अशी संबंधित आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. नेक्स्ट 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात? कोणते वाघ? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 1. बघू शकता हे वाघ या ठिकाणी संख्या दर्शवतात. भारतीय वाघ म्हणजे त्याला बेंगॉल टायगर असेल देखील बेंगॉल टायगर असे देखील म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6व्या क्रमांकाचा, वारा सूर्यप्रकाश इत्यादी भरपूर गोष्टींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने खालील झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेल्टर बेल्ट अशी त्याची व्याख्या केली जाते. IMP प्रश्न आहे, तांत्रिक प्रश्न आहे हा वन विभागातील. नेक्स्ट प्रश्न 7व्या क्रमांकाचा, 1816 मध्ये कोणत्या करारांमुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? कोणत्या तहामुळे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघू शकता संगोलीचा तह याच्यामुळे या ठिकाणी हा इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने लागलेला आहे. या प्रश्नाला नेक्स्ट प्रश्न IMP करा. या प्रश्नाला IMP करून घ्या. कधी रिपीट होतं कोणत्याही परीक्षेमध्ये? काय आहे प्रश्न? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. कधी झालेली आहे स्थापना? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 2, 7 सप्टेंबर 1970 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बृहद्देश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे डॅश डॅश बांधलेल्या द्रविड वस्तुकलेचे उदाहरण आहे? कोणाच्या काळात बांधले गेलेले द्रविड वस्तुकलेचे उदाहरण आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चोळ काळामध्ये बांधले गेलेले हे द्रविड वस्तुकलेचे उदाहरण आहे. या प्रश्नाला IMP करून घ्या. TCS कोणते युद्ध कोणत्या सालामध्ये झाले हे प्रश्न नक्कीच विचारते. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले? कोणत्या काळामध्ये झाले? सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, 1824 ते 1826 मध्ये या ठिकाणी पहिले बर्मा युद्ध झालेले आहे. ठीक आहे. 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेची लढा
देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पर्याय क्रमांक 3 आहे परमहंस मंडळी या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली. नेक्स्ट 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? त्याला काय म्हटले जाते? रोटेशन, फुल फॅक्टर, पुश फॅक्टर आणि चॅलेंजर फॅक्टर. काय म्हटले जाते? जे ठिकाण स्थलांतरित करते त्याला काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्याला पुश फॅक्टर म्हटले जाते. नेक्स्ट IMP प्रश्न आहे, बघू शकता. चालू घडामोडीचा हा प्रश्न थोडक्यात विचारला होता, बघू शकता. सीमा रस्ते संघटनेने त्याला इंग्लिश मधून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हटले जाते. त्यांनी सीमा संघटनेने बांधलेले 9.2 किलोमीटरचा लांबीचा अटल बोगदा डॅश डॅशला जोडतो. कशाला जोडतो हा बोगदा? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. काय आहे 2 उत्तर? मनाली ते लाहोल स्पिती दरीला जोडतो हा अटल बोगदा. ठीक आहे. 14व्या क्रमांकाचा नदीवरती प्रश्न 100% TCS विचारते. काय प्रश्न आहे? खालीलपैकी खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे? खानदेश किंवा नाशिक विभाग. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये हा विभाग वसलेला आहे. शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्याकडे जवळजवळ 15 सेकंदाचं उत्तर असणार आहे. काय आहे प्रश्न? 15व्या क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? पोलीस भरतीला 100% प्रत्येक वर्षी रिपीट होणारा प्रश्न आहे. हा प्रश्न TCS ने विचारला आहे. वर्धा, मुंबई आहे, नागपूर आणि वरोरा. तुमच्याकडे आहेत 30 सेकंद, सॉरी 15 सेकंद आहेत, फक्त 15. ठीक आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 5 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे उत्तर. तर योग्य उत्तर आहे क्रमांक, बघू शकता, मुंबई आहे. मुंबई आहे हे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे, मुंबई आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण व्हिडिओचा प्रश्नपत्रिकेचा 3रा भाग कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज संध्याकाळी 4था भाग याचा येऊन जाईल, बघायला विसरू नका. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.